नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या महिला सरपंच 50 वर्षीय सुरेखा शिवाजी न्यारे यांची कथित अनैतिक संबंधातून गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नारपोली भिवंडी पोलिसांनी संशयित 40 वर्षीय प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील याला ताब्यात घेतले असून मृतदेह मुंबईतील समुद्रात टाकून पुरावे नष्ट करण्याचा त्याचा कटही उधळून लावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेखा न्यारे आणि प्रकाश पाटील हे शिरगावमधील एकमेकांच्या शेजारी राहत होते. दोन्ही कुटुंबांमध्ये शेतीच्या कामानिमित्त जुने संबंध होते. या ओळखीतून दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. दरम्यान सुरेखा न्यारे या लग्नासाठी वारंवार दबाव टाकत असल्याने त्यांच्याविषयी मनात राग निर्माण झाल्याची कबुली संशयिताने पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले. रविवारी सकाळी पंढरपूर वारीला जाण्याचे आमिष दाखवत प्रकाश पाटील आणि सुरेखा न्यारे यांना गावाबाहेरील लिंडोरी येथील स्वतःच्या जनावरांच्या शेडमध्ये नेले. तेथे सकाळी 11:30च्या सुमारास गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह मुंबई परिसरातील समुद्रात फेकण्याचा कट संशयिताने आखला होता. त्यासाठी तो भिवंडी तालुक्यातील कशेळी इथं पोहोचला. पुढील नियोजनाबाबत त्याने आपल्या भाच्याशी संपर्क साधला. मात्र भाच्याने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पोलिसांना माहिती दिल्याने नारपोली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती शाहूवाडी पोलीस ठाण्याला देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 2.5 वर्षांपासून सरपंच पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुरेखा न्यारे यांच्या हत्येमुळे शिरगावसह संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे.